शिल्पा आणि रुपाली दोघी एकाच शाळेत शिकत होत्या. शिल्पा एका श्रीमंत घराण्यातली मुलगी होती. आपल्या पैशांची घमंड आणि इतरांना आपल्यासमोर अगदी कमी लेखणं ही तिची सवय होती. ती नेहमी सगळ्या मुलींवर आपल्या श्रीमंतीचा बाज दाखवायची. शिल्पाचा स्वभाव सगळ्या मुलींना माहित होता. त्यामुळे सगळ्या जणी तिच्या पाठमोरी तिला बोलायच्या आणि तिच्या समोर तिची खोटी स्तुती करायच्या. रुपाली एका गरीब घरातली मुलगी होती. तिचे वडील एक मजूर होते. पण रुपालीने चांगलं शिकून स्वतःच्या पायावर उभं राहावं असं तिच्या आई वडिलांना वाटायचं. म्हणून तिचे वडील खूप मेहनत करायचे. रुपालीला ही चांगलीच कल्पना होती की ती एका गरीब कुटुंबातली आहे आणि तिच्या आई वडिलांचं एकच स्वप्न आहे की तिने चांगलं शिकावं. म्हणून ती सुद्धा खूप मन लावून अभ्यास करायची. रुपाली अभ्यासात हुशार होतीच, पण ती शाळेच्या इतर स्पर्धांमध्ये देखील बक्षिसं मिळवायची. एकदा शाळेच्या ड्रॉइंग कॉम्पिटिशन मध्ये शिल्पाच्या ऐवजी रुपाली पहिली आली. त्यामुळे शिल्पा रुपालीवर अजूनच ईर्ष्या करू लागली. रुपाली अभ्यासू असल्यामुळे वर्गात पहिली यायची आणि शिल्पाला मागे टाकायची. यावेळी ड्रॉइंग कॉम्पिटिशन मध्येही प्रथम येऊन तिने शिल्पाला मागे टाकलं. एकदा रुपालीच्या वडिलांना काम करत असताना इजा होते. ते खूप जखमी होतात. योग्य ते उपचार करून डॉक्टर त्यांना घरीच आराम करायला सांगतात. रुपालीच्या वडिलांची अशी ही हालत पाहून रुपालीची आई खूप काळजीत पडते. घरातलं काम, रुपालीचा अभ्यास हे सगळं कसं होणार याचाच ती विचार करत असते. त्याचवेळी तिच्या शेजारी राहत असलेली मीना तिच्याकडे येते आणि रुपालीच्या आईला ती म्हणते, अगं पार्वती, कुठे आहेस? मी ऐकलं की तुझ्या नवऱ्याचा ऍक्सिडेंट झालाय म्हणून आणि खूप लागलंय म्हणे. हो ग मीना, काय माहित कोणाची नजर लागली. एवढं लागलंय ना त्यांना. काम करता करता अचानक थकल्यासारखं वाटायला लागलं. पाय घसरला आणि खाली पडले. डॉक्टरांनी आराम करायला सांगितलाय. आता काही दिवस कामावर पण नाही जाऊ शकणार. घर कसं चालणार ग आता? घरातला खर्च, रुपालीचा अभ्यास, कसं होणार ग सगळं? काही कळत नाही बघ. एक काम कर पार्वती, मी ज्या घरी काम करतीये त्या ताई मला त्यांच्या बहिणीच्या घरी काम करायला सांगतात. माझ्याकडे आधीच 3-4 घरं आहेत, त्यामुळे मला वेळच नाही. एक काम कर, तूच त्या घराचं काम कर. मी बोलते त्यांच्याशी. उद्यापासूनच तू कामाला जा. निदान घरातला खर्च तर निघेल. चालेल ग मीना, तू बोलून बघ. मी उद्यापासूनच जाते कामाला. मीना त्या ताईंशी बोलते आणि दुसऱ्या दिवसापासूनच पार्वती कामाला जायला तयार होते. दुसऱ्या दिवशी पार्वती मीनाने सांगितलेल्या घरी कामाला जायला निघते. ताई, मला मीनाने पाठवलंय. अच्छा अच्छा, ये इकडे झाडू ठेवलाय बघ. आधी त्या समोरच्या खोलीतलं झाडून घे आणि चादर जरा नीट झटकून घाल. ती माझ्या मुलीची खोली आहे. ती शाळेतून आली की तिच्या गोष्टी लगेच शोधायला लागेल. पार्वती आपलं काम करू लागते. दिवस असेच जात असतात. एके दिवशी सकाळी, आई, आज तू उठली नाहीस? तू तर सकाळी मी शाळेला गेले की लगेच कामाला जातेस ना? अरे, तुला तर ताप आलाय आई. हो ग, आज जरा बरं वाटत नाहीये. अंग पण जरा दुखतंय आणि थोडा तापही आलाय. मग मी तुझ्या ऐवजी कामाला जाते. आज तर तसाही रविवारच आहे. मला सुट्टी पण आहे. मी काम करून लगेच परत येईन. रुपाली आपल्या आईची तब्येत बघून स्वतःच काम करायचा निर्णय घेते आणि जाऊन सविताला आईच्या तब्येतीबद्दल सांगते. सविता रुपालीला काम समजावून सांगते. रुपाली झाडून काढायला लागते. रुपाली जशी एका खोलीमध्ये जाते त्या खोलीत आरशासमोर उभ्या असलेल्या मुलीला पाहून ती आश्चर्यचकित होते. शिल्पा, रुपाली, तू इथे कशी माझ्या घरी? अगं, आपली नवीन कामवाली आहे ना, तिची मुलगी आहे ही. तिच्या आईची तब्येत बरी नाही आज, म्हणून तिच्या ऐवजी ही आलीये कामाला. अच्छा, कामवाल्या मावशींची मुलगी आहे ही. ही माझ्याच वर्गात आहे मम्मी. मला माहितीये ही. मम्मी, ते गरीब मुलांची फी माफ करून त्यांना ऍडमिशन मिळते ना, त्यामुळे ही माझ्या स्कूलमध्ये आहे. मी माझ्या खोलीची स्वच्छता करून घेते. रुपाली, तू माझ्या कॉटच्या खालून पण जरा झाडून घे. बघ ना, खूपच कचरा आहे तिकडे. आणि माझी जी चप्पल आहे ना, ती पण इकडे आणून ठेव. शिल्पाच्या अशा वागण्यावर रुपाली खूप नाराज होते, पण तिचा नाईलाज असतो. ती काही बोलू शकली नाही. ती मनातल्या मनातच रडू लागते. शिल्पा, परवा तुझा वाढदिवस आहे आणि तुझ्या वाढदिवसाच्या पार्टीची सगळी तयारी पण झालीये. एक काम कर, आज रविवार आहे तर खरेदीला जाऊया. तुझा वाढदिवसाचा ड्रेस आणि तुझं गिफ्ट घेऊन देते तुला. ओके मम्मी, मी आता रेडी होते. अच्छा रुपाली, तू तर तुझा वाढदिवस सेलिब्रेट करत नसशील ना? अरे हो, तुझ्याकडे तर वाढदिवस साजरा करायला पैसेच नसतील ना? 10-20 रुपये तर नक्कीच मिळत असतील ना वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून.
हे सगळं ऐकूनही रुपाली बिचारी गप्पच राहते, कारण तिला तिच्या आईची नोकरी गमवायची नसते. कारण तिला माहित होतं की घर चालवण्यासाठी तिची आई खूप मेहनत घेतीये. ती गुपचूप घरी येते. दुसऱ्या दिवशी शिल्पा आपल्या वाढदिवसामुळे खूप खुश असते. लंच ब्रेक मध्ये ती आपल्या मैत्रिणींना दुसऱ्या दिवशीच्या पार्टीचं आमंत्रण देत होती. शिल्पा रुपालीला बघून आपल्या मैत्रिणींना म्हणते, तुम्हाला माहितीये, रुपालीला तर वाढदिवसाच्या पार्टीला बोलवायची गरजच नाहीये. ही स्वतःच तिच्या आई बरोबर येईल, कारण ही आमच्या कामवाल्या बाईचीच मुलगी आहे. अच्छा रुपाली, उद्या संध्याकाळी जरा वेळेवर ये. माझ्या सगळ्या मैत्रिणी उद्या येणार आहेत. त्यांना सगळ्यांना केक द्यावा लागेल ना. अच्छा फ्रेंड्स, मी आपल्या क्लास टीचरला उद्याच्या सुट्टीबद्दल सांगून येते. आपण आता क्लासमध्ये भेटूया. ही शिल्पा अशी कायम ॲटिट्यूड मध्ये का असते? जशी काही ही एकटी स्मार्ट आहे आणि आपण वेडे आहोत. हिच्या मागे मागे फिरायचं का आपण? आली मोठी वाढदिवसाची पार्टी देणारी. बघ ना, शिल्पा जरा अतिच करतीये. हिला जरा धडा शिकवायलाच पाहिजे. रुपाली, तू म्हणत असशील तर आजच सरळ करूया का हिला? गप्प बसा ग तुम्ही जरा. ती कशीही असू दे, ती तुम्हाला तिची चांगली मैत्रीण मानते आणि तुम्ही तिच्याबद्दल तिच्या मागे असं बोलताय. काही वाटत नाही का ग तुम्हाला? रुपाली शिल्पाकडे जाते आणि तिला समजावते, शिल्पा, तुझ्या मैत्रिणी तुझ्या मागे वाईट बोलतात. तू जरा त्यांच्यापासून जपून राहा. उद्या तुझा वाढदिवस आहे ना, उगाच त्या काही चुकीचं करायला नको तुझ्या बरोबर. तुला रिक्वेस्ट आहे की तू त्यांच्यापासून जरा जपून राहा. चल हट जा माझ्या समोरून. आली मोठी शहाणी मला समजावणारी. माझ्या मैत्रिणी माझी किती काळजी करणार ते मला माहितीये. माझ्या आणि माझ्या मैत्रिणींमध्ये फूट पाडतीयस तू, कारण माझ्या वाढदिवसाला कोणी मैत्रिणी येऊ नयेत म्हणून, आणि माझी पार्टी पण खराब व्हावी असंच वाटतंय ना तुला? आम्हा मैत्रिणींमध्ये भांडणं लावायची आहेत ना तुला? माझा मूड खराब करू नको, जा. बिचारी रुपाली तिला समजावू शकत नाही. काय करणार ती तरी? शिल्पा तिचं काही ऐकूनच घेत नव्हती. पण रुपाली शिल्पाच्या मैत्रिणींवर नजर ठेवून होती की त्या काही गडबड करायला नको. शाळा सुटायच्या आधी ती तिच्या टीचरकडे जाते. शिल्पाच्या मैत्रिणी तिच्याकडे येतात. शिल्पा, अगं शाळेच्या टेरेसवर तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. चल ना, लवकर चल, शाळा सुटायच्या आधीच जाऊया. शिल्पाच्या मैत्रिणी तिला शाळेच्या टेरेसवर घेऊन जातात आणि हुशारीने टेरेसचा दरवाजा बंद करून घेतात. तुम्ही दोघींनी दरवाजा का बंद केलाय? दरवाजा उघडा, मला घरी जायचंय. तुम्ही दोघी माझी अशी मस्करी करू नका. उद्या माझा वाढदिवस आहे ना, मला शॉपिंगला जायचंय. मम्मी वाट बघत असेल माझी. उघडा ना दरवाजा प्लीज. निशा, रितू, तुम्ही ऐकत का नाही? आता तुला कोणी नाही वाचवणार. हा दरवाजा आता उघडणारच नाही. आता इथेच टेरेसवर साजरा कर तुझा वाढदिवस, तोही एकटीच. आले मोठी श्रीमंतीचा ॲटिट्यूड दाखवणारी. चल आता आम्ही जातो, शाळा सुटलीये. बाय शिल्पा. निशा आणि रितू दोघी टेरेसवरून खाली येत होत्या. दोघी हसत होत्या. रुपालीला तिची टीचर लायब्ररीमध्ये काही पुस्तकं ठेवायला सांगतात. रुपाली लायब्ररीमध्ये पुस्तकं ठेवून परत खाली येत असते. ती त्या दोघींना जिन्यावरून खाली येताना पाहते. आज तर मज्जा झाली ना रितू? हो निशा, चांगलाच धडा शिकवला आपण तिला. या कोणाबद्दल बोलतायत? यांनी शिल्पाला काही केलं तर नाही ना? आणि या दोघी तर नेहमी शिल्पा बरोबरच घरी जातात, पण आज तर शिल्पा दिसत नाहीये. या दोघींनी तिला काही केलं तर नाही? रुपाली तिला वर्गात जाऊन शोधते, पण ती कुठेही दिसत नाही. ती तिला शोधत शोधत शाळेच्या टेरेस पर्यंत जाते. तेव्हा तिला वाचवा वाचवा, दरवाजा उघडा असा कोणाचा तरी आवाज येतो. रुपाली भराभर वरती टेरेसवर जाते आणि टेरेसचा दरवाजा उघडते. शिल्पा एकदम घाबरलेली रडत रडत रुपालीच्या गळ्यात पडते. शिल्पा, तू इथे कशी? आणि तेही अशी एकटी? अगं निशा आणि रितूने मला इथे कोंडून ठेवलं आणि त्या पळून गेल्या. त्यांनी मला जाणून बुजून इथे कोंडलं, म्हणजे मी उद्या माझा बर्थडे सेलिब्रेट नाही करणार. रुपाली, तू माझा जीव वाचवलास, मला इथून बाहेर काढलंस. त्या माझ्या मैत्रिणी असूनही माझ्याशी असं चुकीचं वागल्या. कोण चूक आणि कोण बरोबर हे मी ओळखू शकले नाही. मी नेहमी तुझ्याशी चुकीचं वागले आणि तुझा अपमान केला. नेहमी तुझी मस्करी केली. मला माफ कर रुपाली. ओके शिल्पा, आता घरी जाऊया. घरी तुझी मम्मी वाट पाहत असेल. तू वेळेवर घरी जातेस ना? आज खूप उशीर झालाय. तुझी मम्मी काळजी करेल. स्कूलचं गेट पण बंद होईल. शिल्पा रुपाली बरोबरच घरी जाते. रुपालीला शिल्पा बरोबर बघून सविता आश्चर्यचकित होते. ती शिल्पाला उशिरा येण्याचं कारण विचारते. शिल्पा तिच्या मम्मीला शाळेत घडलेला सगळा प्रकार सांगते की तिने कसा निशा आणि रितूवर विश्वास ठेवला आणि त्या कशा चुकीच्या वागल्या ते. ती मम्मीला सांगते की ती कशी रुपालीला नेहमी त्रास द्यायची, तिच्या गरिबीची ती मस्करी करायची.
नेहमी तिचा अपमान करायची की रुपाली एका कामवालीची मुलगी आहे. शिल्पाचं बोलणं ऐकून सविता रुपालीला जवळ घेते आणि तिच्या गालावरून हात फिरवते. रुपाली बेटा, तू खूप चांगली मुलगी आहेस. खरंच खूप प्रेमळ आहेस. आज तू शिल्पाची मदत केलीस. ती तुझ्याशी एवढी वाईट वागली तरीही तू तिची मदत केलीस. थँक्यू सो मच रुपाली. शिल्पा, तुझ्या त्या मैत्रिणींच्या आईचा नंबर पण मला दे. मी त्यांच्याशी बोलते. अशा विचित्र हरकती करून त्या चांगल्या मुली कशा काय बनतील मग? तुमच्या टीचरकडे पण मी तिची कंप्लेंट करीन. नको काकू, राहू दे. त्यांची कंप्लेंट करू नका. उद्या शिल्पाचा वाढदिवस आहे ना, आणि मला वाटतंय की तिचा वाढदिवस नीट पार पडू दे. तिच्या मैत्रिणींना पण तुम्ही बोलवा काकू. त्यांना माफ करा तुम्ही. तू खरंच खूप मोठ्या मनाची मुलगी आहेस बाळा. ठीक आहे, मी त्या मुलींना काही नाही बोलणार. शिल्पा, त्या दोघींना फोन करून बोलावून घे. पण त्यांना हेही समजवायलाच हवं की कोणाही बरोबर असं विचित्र वागणं किती चुकीचं आहे ते. दुसऱ्या दिवशी सकाळी पार्वती जेव्हा काम संपवून घरी जायला निघते तेव्हा सविता तिला संध्याकाळच्या पार्टीला यायचं आमंत्रण देते. रुपाली आपल्या आईबरोबर पार्टीला येते. निशा आणि रितू देखील आपल्या आईबरोबर पार्टीला येतात. निशा आणि रितू शिल्पाची माफी मागतात. निशा आणि रितूच्या आईला पण शाळेतली गोष्ट कळते. शिल्पा त्या दोघींना माफ करते. सगळे मिळून शिल्पाचा वाढदिवस आनंदात साजरा करतात. ती रुपालीला आपल्या जवळ बोलावते. रुपाली, इकडे ये. मी एक केक तुझ्यासाठी पण बनवलाय. त्याच्यावर तुझं नाव पण लिहिलंय. ये, दोघी जणी एकत्रच केक कापूया आणि आपला वाढदिवस साजरा करूया. मग शिल्पा आणि रुपालीचा वाढदिवस एकत्रच साजरा होतो. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत